हे गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही आज देवदर्शनाला जात आहोत. आमचं पूर्ण परिवार जात आहात आणि खूप दिवसानंतर आमची आई आलेली आहे. ही आमची आई आणि आता आम्ही सगळीजण आमचा पूर्ण परिवार हे आमचे तिन्ही हे सगळीजण मिळून आम्ही जात आहोत आता देवाला. आणि आता आमची जस्ट गाडी आलेली आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर ही गाडी आलेली आहे, ही ट्रॅव्हलर्स. हे बघा भाऊ आमचे काम करत आहेत आणि आम्ही व्हिडिओ करत आहोत. अर हे नट्टू पण बघा काम करत आहे, आमचा नट्टू काम करत आहे. आणि हा बघा आमचा सत्यम काल रात्री आलेला आहे. आमचा सत्यम पुण्यावरनं इम्पोर्ट करून घेतलेला आहे. सत्यमला एक्सपोर्ट केलाय का? बरा पुण्यावरनं एक्सपोर्ट केलेला आहे. याला कात्रज पॅटर्न आहे. शिंदे परिवाराकडे एक्सपोर्ट झाला, वटकर परिवाराला इम्पोर्ट झालेला आहे. अशा तऱ्हेने इथे सामान ठेवलेलं आहे. आणि तर आता आम्ही देवाला निघत आहोत मित्रांनो. इथं गाडीची पूजा वगैरे झालेली आहे, आपण पाहू शकता. गाडीची मस्त पूजा झालेली आहे. इथे नारळ फोडलेला आहे आणि भाऊ गाडी घेत आहे आता. चला जाऊया. चला चला चला. हे अजून ते बसायलाच बरं का, लक्ष ठेव. तर गाडी निघालेली आहे आता. सूर्याचे सकाळी सकाळी दर्शन झालेले आहेत, पाहू शकता इथे. आणि आता देवाला निघालेलो आहोत आम्ही सगळेजण. हा येऊ दे मोरया मोरया. हा तर हे बघा आमची पूर्ण फॅमिली, जॉईंट फॅमिली. आम्ही सगळीजण निघालो आहे आता यात्रेला. एव्हरीवन एव्हरीवन मोरया. मग अंकल कसं वाटतंय? बरं एकदम वाटतंय. छान वाटतं का? छान छान एकदम फ्रेश. एकदम बस 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 बस. काकू येस 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 मस्त वाटतंय, मस्त वाटतंय. मस्तच वाटणार. पुढे हे मागे घ्या, मागे कंटिन्यू करा. आज प्रतुल्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिल आए, बार बार दिल आए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday!
मोठा झाला जागो. आम्हाला मॅनेजमेंट झालं एवढे तू बसल. तर आज कसं वाटतंय सगळ्यांना चाललोय आपण? खूप छान, मस्त छान एन्जॉय होणार आहे. आमची मस्त पिकनिक होणार आहे आणि कुलदेवताचं छान असं दर्शन घेणार आहे आम्ही 2 दिवस. आता मुंडा लक्ष्मी मंदिरला आलेलो आहोत तिथं आम्ही. तिथं आता नारळ वाढवत आहोत. हा उद गाई उद उद. एक नंबर. इथे पाहू शकता हे कागलचा चौक आहे लक्ष्मी टेकडीचा. गर्दी. आम्ही आता कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. ही नारळाची बाग आहे मोठी. बऱ्याच ठिकाणी नारळाची झाडं आहेत. डोंगर रांगा आहे. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. आता आम्ही येरगट्टी गावाजवळ पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळं आजचा हा पार्ट मी इथंच थांबवत आहे. तुम्हाला उद्या हाच व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागात काय झालं काय नाही झालं, आम्ही कुठं गेलो, काय काय भेटली, कुठल्या देवाचे दर्शन केले, हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे पुढील भागात. तर भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार आणि जय शिवराय.